मुलांच्या शाळा सुरू झाल्यात आणि रोज टिफिनला काय द्यायचं हा मोठा प्रश्न. अहो मग विचार काय करताय? चला तर आज मस्त असे मेथीचे थालीपीठ करूयात. एकदम पौष्टिक आणि खमंग होतात. मुलांना सुद्धा आवडतात. तर त्यासाठी मी इथे मेथी निवडून घेतली, त्यानंतर ती कापून घेतली आहे. आता 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. चला तर आता थालीपीठाचं पीठ भिजवून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप ज्वारीचं पीठ, 1 कप बाजरीचं पीठ आणि एका कपाला थोडं बेसन पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं. त्यानंतर 1 चमचाभर मी इथे ओवा घेतलेला आहे. तो हातावरती चोळून घ्यायचा आणि तो सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा. त्यानंतर यावरती थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे. आता याच्यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची, आलं, लसूण याची पेस्ट. आता तुम्हाला हे थालीपीठ किती तिखट हवे आहेत त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर 3 चमचे इथे मी हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली, ती घालून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आणि थालीपीठाचं कणिक भिजवून घ्यायचं आहे. आता थालीपीठ थापून घेऊयात. तर इकडे गॅस चालू करून घ्यायचा, त्याच्यावरती तवा ठेवायचा आणि तवा चांगला तापून द्यायचा आहे. इकडे मी सुती कपडा घेतलेला आहे. तुमच्याकडे कॉटनचा रुमाल असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. थोडंसं त्याच्यावरती पाणी शिंपडायचं, कणकेचा गोळा घ्यायचा आणि हलक्या हाताने आपल्याला हे थापून घ्यायचंय. हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे इझी पडतं थापायला. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला छिद्र तयार करून घ्यायचे, जेणेकरून हे जी थालीपीठ आहेत ती व्यवस्थित एकसारखी सगळीकडून भाजली जातात. तर थालीपीठ आता करून रेडी आहे. आता आपण भाजून घेऊयात. तर तवा गरम करून घ्यायचा, त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि थालीपीठ तव्यावरती टाकून घ्यायचं. हलकंसं थोडंसं पाणी शिंपडायचं, जेणेकरून हा जो कपडा आहे तो व्यवस्थित निघून येतो. आता याच्या ज्या आपण जी छिद्र तयार केली होती त्याच्यामध्ये तेल घालायचं, म्हणजे सगळीकडून एकसारखा असा हे थालीपीठ भाजलं जातं. तर मस्त असे खमंग थालीपीठ तयार आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.